सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 4 सप्टेंबर 2025 पावर्ड बाय साई अमन टॉयज अँड सायकल मार्ट। साई अमन टॉयज अँड सायकल मार्ट होलसेल व रिटेल विक्री, पत्ता सातारा नंदोड आरळे, संपर्क क्रमांक 9096770755। रेवंडे वावदरी एसटीचा सकाळी सज्जनगड घाटात ब्रेक फेल नंतर चालकाने प्रसंगावधान राखल्याने प्रवासी थोडक्यात बचावले। परिवहन महामंडळाची लापरवाही आणि त्यामुळे वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे नागरिक भयभीत। नागरिकांच्या जीवाशी खेळ थांबून सुस्थितीतील बसेस मार्गावर चालवण्याची नागरिकांची मागणी। साताऱ्यात शाहूपुरी येथे क्रूरतेची परिसीमा, लोखंडी रॉडने दुकानदाराला मारहाण। दुकान उघडण्यासाठी जात असताना अनोळखी दोघांनी अचानक लोखंडी रॉड हल्ला करून दुकानदाराचे हातपाय जखमी केले। हल्लेखोरांनी क्रूरतेची परिसीमाच गाठली। हा हल्ला कोणत्या कारणातून झाला हे अद्याप समोर आले नाही। ही घटना दिनांक 31 ऑगस्ट रोजी रात्री 8:30 वाजता शाहूपुरीत घडली। ज्ञानेश्वर चंद्रकांत जगदाळे व 49 राहणार चिंतामणी हाऊसिंग सोसायटी शाहूपुरी सातारा असे जखमी झालेल्या दुकानदाराचे नाव आहे। त्यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। आसरे तालुका वाई येथे डीजेच्या आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्यांवर वाई पोलिसांकडून कारवाई। सचिन शिवाजी सावंत वय 33 राहणार सुलतानपूर तालुका वाई व अक्षय बाळूसनस वय 27 राहणार आसरे तालुका वाई अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे। यापुढेही कायद्याचे उल्लंघन झाल्यास कडक कारवाई करण्याचा पोलिसांचा इशारा। सातारकरांना गणेशोत्सवात देखावे पाहायला जात आहे, पण आपले खिसे सांभाळा। महिलांनी देखावे पाहायला जाताना दागिने घालण्याचा मोह टाळावा। तरुण तरुणींनो देखावे पाहत असताना आपले मोबाईल सांभाळा। सर्व भाविक भक्तांनी वाहने सुरक्षित ठिकाणी लावा, ती व्यवस्थित लॉक करा। पार्किंगची जागा निश्चित केली आहे त्याची माहिती घ्या आणि तिथेच वाहने पार्क करा। देगलेवाडी पोस्ट पुणे तालुका जिल्हा सातारा येथे स्वतःच्याच घरात चोरी करणाऱ्या मुलाकडून 7 लाखांचे दागिने हस्तगत। मित्रासोबत चोरी केल्याची कबुली संबंधित मुलाने पोलिसांना दिली आहे। सातारा तालुका पोलिसांनी दोघांना अटक केली असून 7 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। नांदगाव तालुका सातारा कृष्णा नदीवर पूल बनलाय मृत्यूचा सापळा। सातारा आणि कोरेगाव तालुक्यांना जोडणारा नांदगाव येथील कृष्णा नदीवर पूल अत्यंत धोकादायक अवस्थेत आहे। हा पूल 1983 साली बांधण्यात आला आहे। सध्या त्याची अवस्था इतकी वाईट झाली आहे की जड वाहन गेल्यास तो पूर्णपणे हादरतो। त्यामुळे नागरिकांच्या जीविताला मोठा धोका निर्माण झाला असून त्याच्यावरून मोठं वाहन गेले की पूल हलत आहे। तात्पुरती डागडुगी केली आहे तरी पण धोका आहे। प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे स्थानिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे। प्रशासनाने लक्ष देऊन मोठा धोका टाळावा अशी मागणी नागरिक करत आहेत। 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत गोंधळ। इयत्ता 11वीचा निकाल 13 मे 2025 रोजी जाहीर झाल्यानंतर 26 मे पासून शासनाने 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू केली। परंतु आज 4 सप्टेंबर पर्यंत अनेक फेऱ्या पूर्ण होऊन राज्यातील ज्युनियर कॉलेजमध्ये प्रवेश प्रक्रिया अडकलेली आहे। परिणामी 11चे वर्ग पूर्ण क्षमतेने सुरू होऊ शकलेले नसून हजारो विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहिले आहेत। त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्याचे मत महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ पुणेचे उपाध्यक्ष अशोकराव थोरात यांनी व्यक्त केले आहे। सातारा रोड येथे कायमस्वरूपी पशुवैद्यकीय अधिकाऱ्याची नेमणूक करा, शेतकऱ्यांची मागणी। कोरेगाव तालुक्यातील लोकसंख्येने मोठी ग्रामपंचायत असलेल्या सातारा पाडी येथील पशुवैद्यकीय आरोग्य केंद्रात कायमस्वरूपी पशुवैद्यकीय अधिकारी नसल्याने शेतकऱ्यांची गैरसोय पशुधनाचे नुकसान होत आहे। संबंधित खात्याने ते कायमस्वरूपी पशुवैद्यकीय अधिकाऱ्याची नेमणूक करावी अशी मागणी भागातील शेतकऱ्यांच्याकडून होत आहे। वाई तालुक्यात गणेश विसर्जन डॉल्बी मुक्त वातावरणात व्हावे, वाई शहरातील ज्येष्ठ नागरिकांचे पोलिसांना निवेदन। वाई शहरात वाढत्या ध्वनी प्रदूषणाविरोधात येथील ज्येष्ठ नागरिकांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे। धार्मिक सण, महापुरुषांच्या जयंती, राजकीय नेत्यांच्या तसेच विविध उत्सवांच्या निमित्ताने डॉल्बी लाऊडस्पीकरचा अतिरेकी वापर होत असल्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असल्याची तक्रार वाईतील ज्येष्ठ नागरिकांनी पोलिसांना निवेदन केली आहे। या संदर्भात वाई शहरातील नागरिकांनी तब्बल 1200हून अधिक सह्यांसह जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, उपविभागीय अधिकारी, वाई नगर परिषद तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्याकडे निवेदन सादर केले आहे। पाचगणीत मोबाईल नेटवर्क नॉट रिचेबल। पाचगणीसारख्या पर्यटनस्थळी मोबाईल नेटवर्कची समस्या गंभीर बनली आहे। येथील नागरिक, पर्यटक आणि व्यावसायिक सततच्या नेटवर्क नॉट रिचेबलमुळे हैराण झाले आहेत। कॉल न लागणे आणि इंटरनेट बंद पडणे यासारख्या समस्यांमुळे दैनंदिन व्यवहार ठप्प झाले आहेत। विशेषतः वीज पुरवठा खंडित होताच मोबाईल सिग्नल पूर्णपणे गायब होतात, ज्यामुळे आपत्कालीन संपर्क साधणेही अशक्य होत आहे। मेड इन सातारा बॅग्स। सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग्स। संपर्क 9156805791। पावसाळ्यात कपडे सुकवण्याची एकदम सोपी पद्धत, इझी ड्राय सिस्टीम, सहज वापरता येणारी, दोरीच्या साहाय्याने वर खाली होणारी, घराच्या बाल्कनीत मोकळ्या जागेत बसवता येणारी। अधिक माहितीसाठी, फ्री विजिटसाठी संपर्क 9156805791। ललित टेलर्स, लुक गुड फील गुड। शाळा, कॉलेज, विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण, पवई नाका, सातारा।
अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.